नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स या नावाने बुटीक आहे, जिथे गेली काही वर्ष मी साड्या, निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे, दागिने, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा अनेकविध अंगानी, बहुरंगानी, बहुढंगानी नटलेली आणि सजलेली आहे. आणि या परंपरेबद्दल जगभरातल्या लोकांना केवळ कुतूहलच नव्हे तर आकर्षण देखील आहे. या आधीचे काही एपिसोड्स मी भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या भारतातल्या विशिष्ट राज्यातल्या काही विशिष्ट साड्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. या पुढचे काही एपिसोड्स मी भारतातील असाधारण चालीरीतींबद्दल सांगणार आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करा आणि माझे एपिसोड्स लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण भारतातील एका अशा धार्मिक परंपरेबद्दल बोलणार आहोत, जी अनेकांच्या श्रद्धेचा विषय तर आहेच, पण अनेकांच्या मते ती वादग्रस्तही ठरली आहे. आणि या परंपरेचं नाव आहे मडे स्नान. मडे स्नान ही प्रथा कर्नाटक राज्यातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यामधल्या सुप्रसिद्ध अशा कुक्के सुब्रह्मण्यम मंदिरात पार पाडली जाते. ही प्रथा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. मडे स्नानमधल्या मडे या कन्नड शब्दाचा अर्थ आहे उष्ट्या पत्रावळी आणि स्नान म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी केलेली क्रिया. मडे स्नान या प्रथेमध्ये काही भाविक ब्राह्मणांनी भोजन केलेल्या उष्ट्या पत्रावळींवर काही भाविक लोळतात. यामुळे अनेक त्वचाविकार दूर होतात, संकटांचा नाश होतो आणि देवाचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. ही प्रथा प्रामुख्याने या मंदिरात डिसेंबर महिन्यात होणाऱ्या वार्षिक उत्सवात आणि चंपाषष्ठीच्या काळात केली जाते. सर्वात प्रथम मंदिरात पूजा केली जाते. त्यानंतर काही भाविक ब्राह्मण मंडळी केळीच्या पानांवर जेवतात. त्यांचं भोजन आटोपल्यानंतर ह्या उष्ट्या पत्रावळी एका ठिकाणी जमा केल्या जातात, ज्यावर इतर नवस केलेले भाविक लोळतात. त्यानंतर हे भाविक स्नान करून देवाचं दर्शन घेतात. भाविकांचा हा अथक विश्वास आहे की असं केल्याने त्वचारोग दूर होतात, अशुभ शक्ती किंवा दोष नष्ट पावतात आणि नवस पूर्ण होऊन देवाची कृपा प्राप्त होते. या श्रद्धेला वैज्ञानिक पुरावा नाही. या आणि अशा अनेक परंपरा या फक्त धार्मिक विश्वासावर आधारित आहेत. मडे स्नान या प्रथेवर अनेक वर्ष वाद सुरू आहेत. काही सामाजिक संघटनांनी या प्रथेला मानवी प्रतिष्ठेला धक्का देणारी आणि अंधविश्वासाला प्रोत्साहन देणारी प्रथा आहे असं म्हटलं, तर अनेक भाविकांनी ही शतकांपासून सुरू असलेली प्रथा असून ती अत्यंत धार्मिक आहे आणि नवस्फूर्तीचा एक भाग आहे असं सांगून तिचं समर्थन केलं. कर्नाटक सरकारने काही काळ या प्रथेवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयीन प्रक्रियेनंतर काही अटींसह ही प्रथा पुन्हा सुरू करण्यात आली. अनेक सुरू असलेल्या वादांमुळे मडे स्नानाऐवजी एडे स्नान हा पर्याय सुचवण्यात आला. एडे स्नानात उष्ट्या पत्रावळी ऐवजी देवाला अर्पण केलेल्या प्रसादावर अनेक भाविक लोळतात. मडे स्नान किंवा एडे स्नान ही प्रथा पूर्ण भारतभर प्रचलित नसून ती कर्नाटक राज्यातल्या फक्त काही विशिष्ट मंदिरांपुरतीच मर्यादित आहे. अजूनही अनेक भाविक अतिशय श्रद्धेने मडे स्नान ही प्रथा पाळतात, तर सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिच्यावर टीका केली जाते. आणि म्हणूनच मडे स्नान ही प्रथा धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक चर्चेचा विषय म्हणून ओळखण्यात येते. आज एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन परंपरा घेऊन. नमस्कार.